मित्रांनो बघा बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना बायका किंवा मुली जेव्हा एखाद्या मुलग्याच्या जेव्हा एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडतात आणि जेव्हा त्यांना ना आपलं प्रेम व्यक्त करायला त्यांना भीती वाटते, त्यांना लाज वाटते, तर मित्रांनो तेव्हा ना बायका आणि मुली आपल्या आवडत्या पुरुषाला म्हणजे न काही बोलता गुपचूपपणे त्याला कोणते कोणते इशारे त्याला देतात, तर त्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. बेसिकली मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना बायका प्रेमामध्ये पडल्या की न काही बोलताना गुपचूपपणे आपल्या आवडत्या पुरुषाला किंवा आपल्या आवडत्या मुलग्याला ते इशारे ना बायका नक्की म्हणजे नक्की देतात. कारण बायकांना ना म्हणजे असं ओपनमध्ये इशारे द्यायला, असं खुल्लम खुल्ला आपलं प्रेम ना त्याला दाखवायला बायकांना थोडीशी लाज वाटते, थोडीशी भीती वाटते आणि त्यामुळे ना न काही बोलता त्या बायकांना आपल्या आवडत्या पुरुषाला असे इशारे त्याला देतात म्हणजे देतात. तर मित्रांनो ते इशारे ना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो सतत ना त्या पुरुषाकडे सतत बघणं आणि जेव्हा ना तो पुरुष त्या बाईकडे बघेल, जेव्हा त्या दोघांची नजर ना एकमेकांवर आदळेल, तेव्हा मित्रांनो ना त्या पुरुषाकडे बघून थोडंसं हसणं आणि थोडंसं लाजणं. काय बोललो मी? म्हणजे ती बाई ना सतत आपल्या आवडत्या पुरुषाकडे ती सतत ना चोरून चोरून ती त्याच्याकडे बघणार आणि जेव्हा ना तो पण तिच्याकडे बघेल, जेव्हा त्या दोघांची नजर ना एकमेकांवर आदळेल, तेव्हा मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाकडे बघून ती म्हणजे थोडंसं हसणार आणि थोडंसं लाजणार. तर मित्रांनो बघा बायकांचा ना हा इशारा सर्वात मोठा असतो, पण मित्रांनो बहुतेक पुरुष ना ह्या इशाऱ्याकडे इग्नोर करतात. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो जर एखादी बाई ना सतत कायमचं म्हणजे कधी कधी होतंय तर ठीक आहे, पण मित्रांनो कायमचं जर ती तुमच्याकडे ना म्हणजे ती टक लावून बघते आणि जेव्हा तुम्ही पण ना तिच्याकडे बघता तेव्हा ती तुमच्याकडे बघून ना ती हसते आणि थोडीशी लाजते, तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईच्या मनामध्ये पण ना तुमच्या म्हणजे बद्दल काही ना काहीतरी आहे. कारण मित्रांनो बायकांना असं त्याच पुरुषाला सतत बघतात आणि म्हणजे त्याला बघून ना हसतात आणि लाजतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाही तर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाकडे असं कधी बघत नाही आणि त्याच्याकडे बघून ना असं हसत तर अजिबात नाही. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना मित्रमैत्रिणींकडून आणि तुमच्या ना फॅमिलीवाल्यांकडून तुमच्याबद्दल ना चौकशी करणं. काय बोललो मी? तुमच्या ना मित्रमैत्रिणींकडून आणि तुमच्या ना फॅमिलीवाल्यांकडून म्हणजे मित्रांनो तुमच्या भावाकडून, तुमच्या बहिणीकडून किंवा तुमच्या म्हणजे ना मम्मी पप्पांकडून किंवा तुमच्या मित्रांकडून म्हणजे तुमच्या मैत्रिणींकडून असं म्हणजे तुमच्याबद्दल ना चौकशी करणं. जसं की फॉर एक्झाम्पल तो मुलगा ना कसा आहे, त्या मुलग्याची ना कोणी गर्लफ्रेंड आहे का, किंवा त्या मुलग्याला ना म्हणजे कोणी मुलगी त्याला आवडते का, म्हणजे तो ना कुठे जॉबला जातो, तो घरी कधी येतो, त्याला काय काय खायला आवडतं, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, असं मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्या म्हणजे मित्रमैत्रिणींकडून आणि तुमच्या घरवाल्यांकडून जर म्हणजे तुमच्याबद्दल ना अशी जर चौकशी जर ती करत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता आणि त्यामुळे ना ती बाई तुमच्याबद्दल माहिती ती गोळा करत आहे. नाही तर मित्रांनो बायकांना असं
कोणत्याच पुरुषाबद्दल असं कोणाकडून त्या माहिती ना अजिबात गोळा करत नाही. बायका त्याच पुरुषाबद्दल माहिती गोळा करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो सोशल मीडियावरती तुमच्या ना प्रत्येक पोस्टला, तुमच्या प्रत्येक स्टेटसला, तुमच्या प्रत्येक स्टोरीला काही ना काहीतरी रिप्लाय करणं किंवा तुमच्या फोटोवरती ना काहीतरी रिॲक्शन देणं. आता मित्रांनो जर एखादी बाई ना सोशल मीडियावर म्हणजे मित्रांनो फेसबुकवरती किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा इंस्टाग्रामवरती म्हणजे तुम्ही ना कोणता तरी फोटो टाकलात किंवा तुम्ही ना व्हॉट्सॲपवरती काहीतरी स्टेटस टाकलात. सो मित्रांनो ती बाई ना तुमच्या स्टेटसला काहीतरी रिॲक्ट करणार. ती म्हणजे तुमच्या स्टेटसला काहीतरी उत्तर देणार. म्हणजे मित्रांनो तुमच्या ना सोशल मीडियावर ती काहीतरी ना आपली रिॲक्शन किंवा आपला रिप्लाय ती म्हणजे रोजच्या रोज देणार. तुम्ही काय पण जरी टाकलात ना तरी पण त्या फोटोवरती लाईक करणार, म्हणजे त्या फोटोवर कमेंट करणार. असं म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो सोशल मीडियावर ना तुमच्या प्रत्येक पोस्टला, तुमच्या प्रत्येक स्टेटसला, तुमच्या प्रत्येक स्टोरीला ती काहीतरी म्हणजे रिप्लाय देणार. तर मित्रांनो असं पण जर होत असेल ना आणि जर कायमचं होत असेल, कधी कधी होतंय तर ठीक आहे, पण जर कायमचं होत असेल तर मित्रांनो ह्याला तुम्ही ना अजिबात नॉर्मलमध्ये घेऊ नका. कारण ह्याचा अर्थ ना असाच असतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या पुरुषाच्या सोशल मीडियावरती त्याला म्हणजे असं काहीतरी रिप्लाय त्याला देत असतात. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या फोटोवर सुद्धा कधी लाईक किंवा कमेंट अजिबात करत नाही. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.